नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. उघड्यावर टाकलेल्या तांदूळामुळे 2 गुरांचा मृत्यू, आणखी 4 गुरांची प्रकृती चिंताजनक. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले, परिसरात भीतीचे वातावरण. सावंतवाडीकरांसाठी दिलासादायक बातमी. नगरपालिकेच्या पुढाकारातून पीएनजी गॅस पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू. आणि अलिबाग तालुक्यातील अक्षी साखर बंधारा, जेटी, अप्रोच रोड आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे परिसरात उघड्यावर टाकलेल्या तांदूळामुळे 2 गुरांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या तांदूळाचं सेवन केल्यानंतर आणखी 4 गुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरात शेकडो किलो तांदूळ उघड्यावर टाकण्यात आले होते. या तांदळाचं सेवन केल्यानंतर गुरांची प्रकृती अचानक बिघडली आणि 2 गुरांचा मृत्यू झाला. हा तांदूळ नेमका कोणी टाकला आणि कोणत्या कारणासाठी टाकला याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. दरम्यान या घटनेबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आज वर्षानुवर्ष पिढीत आम्ही हे करतोय. 4 महिने शेती असते, 4 महिने गुरं काठी खाली असतात. 4 महिन्यानंतर गुरं सोडली जातात. सकाळी गुरं सोडली, संध्याकाळी चरून घरी येतात. तर माळाला मोकळे असतात, चरतात, ती येतात परत. ही पद्धत आहे इकडची. आता ते त्यांचं ते नियम सांगतायत की कायदा काय सांगतो, गुरं सोडली नाही पाहिजे, तुम्ही सांभाळली पाहिजे. काल मी गुरं तिथं धावानं सोडली, तिथून सरळ धाव मारून ती इथं आली. 4 माणसं आम्ही कामावर निघालेली. पुन्हा सगळ्यांना इथं थांबवलं, सगळ्यांना गुरांना घेऊन पुन्हा पिटाळी घेऊन गेलो, जाऊन दाव्यावर बांधून ठेवतो. आपण बघू शकतात इथे मोठ्या प्रमाणामध्ये तांदळाच्या गोणी पडलेल्या आहेत. संपूर्ण चिरेखंड तांदळाने भरलेली आहे. गुरं दगावली. हे असं अस्तव्यस्त आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हे तांदूळ टाकण्याचं कारण मला दाट संशय आहे. जो शाळेमध्ये तांदूळ उडतो तो विकला गेला नाही. परवा जसं मॅटर झालं 2-3 महिन्यापूर्वी पोषण आहार पकडला गेला. याने कोणी जे काय तांदूळ टाकले आहेत, विषारी आहेत किंवा कुठले आहेत, याचं शासनाने आणि पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन संबंधितांवरती कठोरात कठोर कारवाई करावी. कारण इथे एका शेतकऱ्याची गुरं दगावली आहेत. त्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं आहे आणि त्याची अजून गुरं 2 ही अत्यावश्यक याच्यामध्ये आहेत. तर त्याचा पंचनामा करून तातडीने त्याच्यावरती शासनाने कारवाई करावी, पोलिसांनी कारवाई करावी. गुरांचे डॉक्टर आहेत, पशुवैद्यकीय लोकांनी तातडीने जिल्हा प्रशासनाने, तालुका प्रशासनाने याची तातडीने दखल घेण्यात यावी, हीच मी शासनाकडे मागणी करतोय. सावंतवाडीकरांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर आता सिलेंडर मुक्त होण्याच्या मार्गावर असून नगरपालिकेच्या पुढाकारातून पीएनजी गॅस पाईपलाईनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही भागात प्रत्यक्ष गॅस पुरवठा देखील सुरू करण्यात आला. सर्वोदय नगर आणि सालेवाडा परिसरात पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून येत्या 4 ते 5 दिवसात जुना बाजार भागात देखील गॅस पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी सर्व लोकप्रतिनिधी सकारात्मक असून संबंधित कंपनीला पूर्ण सहकार्य केले जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. व्यावसायिक गॅस टंचाईमुळे त्रस्त असलेल्या हॉटेल व्यावसायिकांसाठी देखील ही योजना दिलासादायक ठरणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुढील 2 महिन्यात संपूर्ण सावंतवाडी शहरात पीएनजी पाईपलाईन पोहोचवण्याचं उद्दिष्ट असून सुमारे 22 ते 24 हजार नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. सध्या सर्वच लोकांना गॅसची टंचाई भासत असल्यामुळे सर्वच जण आपल्याला कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज भरतायत आणि आता जवळपास 500 कनेक्शन कंपनीला मिळालेले आहेत आणि त्यांचं काम जोरात चालू आहे. आता जवळपास 550च्या वर कनेक्शन झालेले आहेत आणि सर्व त्यांच्या कंपनीची माणसं सावंतवाडी शहरामध्ये फिरत आहेत. ज्या ठिकाणी कनेक्शन पाईपलाईन पोचलेली आहे त्या एरियात ते लोक फिरत आहेत. जे लोक फॉर्म घेत आहेत त्यांना कनेक्शन नक्कीच मिळेल. 2 महिन्यामध्ये पाऊस जर मध्ये नाही पडला तर 2 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते सावंतवाडीचा एरिया.
सावंतवाडीकरांचा चांगला प्रतिसाद आहे. सर्व लोक सध्या एवढं काम चालू असताना पण सांभाळून घेत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा काय म्हणता आपलं त्यांच्याशिवाय आपण काम करू नाही शकत, कारण त्यांचा सपोर्ट आहे तरच आपण काम करू शकतो आहे. कारण सध्या पाण्याचा पण लाईन चालू आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना सध्या गंभीर परिस्थिती आहे. सगळीकडे धुळा आणि जिथे तिथे खणून ठेवल्यामुळे लोकांना पण त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथे बंधारा, जेटी, अप्रोच रोड आणि गाळ काढण्याच्या कामांचे भूमिपूजन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पांमुळे स्थानिक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार असून किनारी भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी नितेश राणे यांनी राज्य सरकार, मच्छीमार आणि कोळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं. किनारी भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या प्रकल्पांमुळे मच्छीमारांना सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांचे दैनंदिन काम अधिक सोपे होणार आहे. तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाला देखील गती मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी यांच्यासह स्थानिक मान्यवर आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आक्षी या मधली जी खाडी आहे त्याचा बंधारा 160 कोटीहून अधिक रुपयाचा या ठिकाणी मंजूर करून आणलाय. तर या कामासाठी माजी मंत्री बनसोड साहेबांच्या कारकिर्दीमध्ये याला चालना मिळाली आणि आता नितेश राणे मंत्री महोदय यांच्या हस्ते निधीची योजना आणि सगळ्या मिळाल्या. अतिशय सुंदर म्हणजे कोळी समाजाला दुहेरी फायदा होईल असा बंधारा निर्माण आपण करतोय आणि खऱ्या अर्थाने 24 महिन्यामध्ये हा पूर्ण होईल. या ठिकाणी अलिबाग आणि आक्षी लगभग 350 ते 400 होड्या या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करतात. मच्छी उतरवणं आणि हे सगळं करणं याला खूप मोठं त्याला देते आणि बोटीच्या वेळेला होड्या आतमध्ये जातात, मच्छीचं नुकसान होऊ शकतो आणि मच्छी किनारा येऊन सुलभपणे त्याच्यामध्ये झाला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा बंधारा पडणार आहे. मला असं वाटतं कोळी समाजाच्या उन्नतीसाठी याचा फायदा नक्की आक्षी रायवाडी आणि अलिबाग कोळ्यातल्या सगळ्या कोळी बांधवांमध्ये होणार आहे. एक जलवाहतूक वाढवणं, जेटीसारख्या तिथे जेटीचं जाळं पसरवणं, गाळ मुक्त किनारपट्टी हे आमचं उद्दिष्ट आहे आणि जे काही या बंदरांकडे जाणारे रस्ते आहेत ते दर्जेदार असले पाहिजे. आपण पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने द्याल तर 100% विकास होईल. म्हणून विकास करण्याची जबाबदारी आमची. फक्त आमच्या इकडच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या तरुणांनी स्वस्थ बसू नये. सरकार तुमच्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवा. चांगल्यातला चांगला रोजगार, जसं असंख्य मोठ्यातली मोठी देश आज किनारपट्टीचा आधार घेऊन विकसित झालेले आहेत, त्यांचे तरुण आज श्रीमंत झालेले आहेत. तोच फायदा आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांनी घ्यावा. लव जिहाद प्रकरणावर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कडक भूमिका घेतली आहे. लव जिहादच्या घटना गंभीर असून त्याविरोधात लढा कायम ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असले तरी काही अधिकारी सरकारची आणि पोलीस खात्याची बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही अधिकारी जिहादी प्रवृत्तींना मदत करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला. दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून अशा अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवत असल्याचं सांगत लव जिहाद विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जिहाद मुक्त करण्याचा निर्धार असल्याचं नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय. सरकार हिंदुत्वादी विचाराचं असलं तरी काही घटना या सरकारमध्ये बसलेले जे काही मोजके अधिकारी आहेत, जे आमची सरकारचीच बदनामी करतायत, पोलीस खात्याची बदनामी करतायत, जिहाद्यांना मदत करतायत, त्यांना संध्याकाळची बिर्याणी जरा जास्तच आवडते त्याच्यामुळे गोपीचंद पडळकरजी असतील, जगताप असतील आणि बाकी आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आमच्या हिंदुत्वादी सरकारला बदनाम करणारे हे जे काही सडके आंबे आहेत, हे जे काही जिहादी त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत आहेत. मला आज पोलिसांनी थांबवलं असलं तरी जिहादच्या विरोधात आम्ही कुठेही आमची लढाई कमी करणार नाही, धार कमी करणार नाही. जेवढे आम्ही आमचा महाराष्ट्र आज देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात जिहाद मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
रायगड प्रेस क्लबच्या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। यावेळी त्यांनी कोकणातील विकास कामांवर विशेष भर देत आगामी योजनांबाबत माहिती दिली। कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं नितेश राणे यांनी नमूद केलंय। या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे कोकणातील पर्यटन उद्योग आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं। राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोकणातील जनतेला योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असतील असे आश्वासन देखील त्यांनी दिले। तसेच कोकणातील विकास कामांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकारिता आणि समाजामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता नेहमी एकत्र आले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे दोन मुद्दे जे आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। एकतर मुंबई गोवा हायवे जो रायगडचा काही अपुरा भाग राहिलेला आहे आणि मुरुडचा जो हे आहे कार्यक्रम आहे तो शासकीय पद्धतीने व्हावा, मुक्ती दिन तो शासकीय पद्धतीने व्हावा। हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आमच्या देशमुख साहेब असतील की अन्य प्रमुख मान्यवरांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत। राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या दोन्ही विषयाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू हा विश्वास आणि शब्द ह्या व्यासपीठावर त्यांना दिलेला आहे। रायगड प्रेस क्लबच्या कार्यक्रमात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कोकणातील मच्छीमारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं। एलईडी मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एलईडीच्या माध्यमातून होणारी अवैध मासेमारी थांबवण्यासाठी सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जर ही परिस्थिती कायम राहिली तर एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला। त्याचबरोबर अशा अवैध मासेमारी करणाऱ्यांना डिझेल पुरवठा करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। स्थानिक मच्छीमारांचे हित जपण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं। सुरुवात आहे एलईडी हे आमच्या इथे बंदी, आमच्या राज्यामध्ये बंदी आहे, तरीही कोणी मस्ती करत असेल आणि एलईडीमुळे आमच्या मच्छीमारांचं नुकसान होत असेल तर त्यांनी त्यांच्या बोट विसरून द्याव्या। त्यांच्या एलईडीच्या जे काही जप्त केलेलं सामान आहे ते पण आम्ही नष्ट करून टाकणार आहे। त्याचबरोबर हेही सांगतो की ज्या मत्स्य संस्थांनी त्या एलईडी धारकांना जे डिझेल पुरवणारे काही मत्स्य संस्था आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्याही लोकांचे रजिस्ट्रेशन रद्द कसं करायचं, त्यांच्यावर कारवाई कशी करायची, कारण का एका बाजूला एलईडी चालूत असताना कोणीतरी त्यांना डिझेल पुरवतं आहे आणि म्हणून ते समुद्रात जात आहेत आणि मच्छीमारांचं नुकसान करत आहेत। मग अशा मच्छीमार संस्थांवर पण आमचं मत्स्य खातं एक कारवाईची आम्ही भूमिका घेतलेली आहे, जेणेकरून परत एलईडी लावण्याची कोणी हिंमत करणार नाही एवढी काळजी आमचं खातं घेणार आहे। आम्ही केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत। मी स्वतः केंद्रीय मच्छीमार मंत्री सिंगजींना पत्र लिहिलेलं आहे, तेही प्रधानमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे। माझी अपेक्षा आहे की कुठल्याही दिवशी या अशा पद्धतीची मदत आमच्या मच्छीमारांसाठी जाहीर होईल। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।